I learn English. I learn English. So do you. So do you. We will hear and speak it. We will hear and speak it. Read and write it too. Read and write it too. वी लर्न इंग्लिश फॉर क्लास 4. आम्ही इंग्रजी शिकतो इयत्ता 4साठी. निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे. प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर. लेसन 33. आज आपला सरावाचा दिवस. आधी शिकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला या भागात पुन्हा ऐकायला मिळतील. आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा लक्ष देऊन ऐका हं. टीचर ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना, म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल. What is she doing? She is climbing a tree. What is he doing? He is singing. What are you doing? I am eating. What are they doing? They are fighting. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं. लाजायचं नाही बरं का. असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. आज माझ्याजवळ बरेच फोटो आहेत. दिनू, आशा, रंजना, संतोष सगळ्या मुलांचे फोटो आहेत. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला मी हे फोटो कसे दाखवू? मग असं करूया, या फोटोत काय आहे ते तुम्हाला मी मराठीत सांगीन, मग तुम्हाला इंग्रजीत एक प्रश्न विचारीन. तुम्ही इंग्रजीत माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. म्हणजे असं, या पहिल्या फोटोत आशा खातीये. आता मी ती काय करत आहे असा प्रश्न इंग्रजीत विचारीन. तुम्ही सगळे इंग्रजीत उत्तर द्या. तयार? व्हॉट इज शी डुईंग? उत्तर आहे शी इज ईटिंग. व्हेरी गुड. बरं, प्रत्येक घंटेला टीचर एकाला उभं करतील. मी एका फोटोबद्दल मराठीत सांगीन आणि मग एक प्रश्न विचारीन. उभं असलेल्या मुलांनी इंग्रजीत उत्तर द्यायचं. एक जण उभा आहे का? या फोटोत संतोष झोपला आहे. आता माझ्या प्रश्नाचं इंग्रजीत उत्तर दे. व्हॉट इज ही डुईंग? ही इज स्लीपिंग. गुड. आता दुसरं कोणतरी उभं राहील. ऐक, या फोटोत रंजना गात आहे. आता तू इंग्रजीत उत्तर दे. व्हॉट इज शी डुईंग? शी इज सिंगिंग. गुड. आता दुसऱ्या एका मुलाने उभं राहायचं. या फोटोमध्ये आशा नाचत आहे. या प्रश्नाचं इंग्रजीत उत्तर दे. व्हॉट इज शी डुईंग? शी इज डान्सिंग. बरोबर म्हणालात का? गुड. आता दुसऱ्या मुलाची पाळी.
हा माझ्या हातात जो फोटो आहे त्यात आशा झाडावर चढत आहे. इंग्रजीत सांग पाहू, ती काय करत आहे? व्हॉट इज शी डुईंग? शी इज क्लाइम्बिंग अ ट्री. बरोबर. आता टीचर कोणाला उभं करतील? एक जण तयार आहे ना? हा फोटो आहे ना, त्यात दिनू खेळतोय असं दिसते. या प्रश्नाचं इंग्रजीत उत्तर दे. व्हॉट इज ही डुईंग? ही इज प्लेइंग. गुड. पुढचं मूल. ऐक हं, या फोटोमध्ये ही 2 कुत्री भांडत आहेत. काय करतायत? इंग्रजीत उत्तर दे. व्हॉट आर दे डुईंग? दे आर फायटिंग. शाबास. इतर मुलांनाही टीचर अशीच वाक्य म्हणायचा सराव देतील. टीचर एखाद्या चित्राचं मराठीत वर्णन करतील आणि त्याबद्दल प्रश्न विचारतील. तुम्ही मुलांनी इंग्रजीत उत्तर द्यायचं. वाक्य तयार करताना आजच्या पाठात शिकलेले कुकिंग, जम्पिंग, क्लॅपिंग हे कृतीचे शब्द तर वापराच, पण गेल्या काही पाठात शिकलेले नवीन शब्दही विसरू नका. तुमच्या टीचरनी लिहून घेतले आहेत ते शब्द. पाठानंतर पुढची 15 मिनिटं टीचर असा सराव घेतील. पण आत्ता एक नवीन गाणं शिकूया. मागच्या पाठात ते तुम्ही ऐकलं होतं. हॅलो दोस्तांनो, मी गमत्या. आता तुम्ही काही गंमत ऐकणार आहात. यातलं मराठी तुम्हाला कळेलच, पण इंग्रजी ऐकून समजतंय का ते बघा. अहो, असंच ऐकून ऐकून आपण शिकत असतो नाही का? आणि हो, हा जो संपूर्ण कार्यक्रम तुम्ही ऐकताय ना, त्यात अधूनमधून मी अशाच गमती घेऊन येत जाईन. मित्रमैत्रिणींनो, आधीच्या काही पाठात तुम्ही झूमध्ये दिसणाऱ्या वेगवेगळ्या प्राण्यांची इंग्रजी नावं शिकलात. आजचं गाणं त्याच प्राण्यांबद्दल आहे. पहिल्या भागाचे शब्द आधी ऐका. या गाण्याच्या शब्दात EIEIO या शब्दाला काहीच अर्थ नाही बरं का. हे जे शब्द आहेत ना, EIEIO, हे सहज एक गंमत म्हणून या गाण्यामध्ये येतात. Pune city has a zoo, EIEIO. And in that zoo there are some tigers, EIEIO. With a tiger here and a tiger there, here a tiger, there a tiger, everywhere a tiger, tiger. आता एक एक ओळ आधी ऐका आणि मग दिनू आणि आशाबरोबर तुम्ही सुद्धा गा. Pune city has a zoo, EIEIO. Pune city has a zoo, EIEIO. And in that zoo there are some tigers, EIEIO. And in that zoo there are some tigers, EIEIO. With a tiger here and a tiger there, here a tiger, there a tiger, everywhere a tiger, tiger. With a tiger here and a tiger there, here a tiger, there a tiger, everywhere a tiger, tiger. दिनू आणि आशाबरोबर गायलात ना तुम्ही. आता दुसरा भाग ऐका. या भागातही बरेचसे शब्द तसेच आहेत, मात्र हा भाग सिंहाबद्दल आहे. Pune city has a zoo, EIEIO.
And in that zoo there are some lions, E-I-E-I-O. With a lion here and a lion there. Here a lion, there a lion, everywhere a lion, lion. गाण्यातला हा सिंहाबद्दलचा भाग आशा आणि दिनूबरोबर तुम्ही गा. त्यानंतर आणखीन 2 भाग तुम्ही गायचे आहेत. त्या भागात लायनच्या जागी मंकी आणि झिब्रा असे शब्द म्हणा. Pune city has a zoo, E-I-E-I-O. And in that zoo there are some lions, E-I-E-I-O. With a lion here and a lion there. Here a lion, there a lion, everywhere a lion, lion. Pune city has a zoo, E-I-E-I-O. And in that zoo there are some monkeys, E-I-E-I-O. With a monkey here and a monkey there. Here a monkey, there a monkey, everywhere a monkey, monkey. Pune city has a zoo, E-I-E-I-O. And in that zoo there are some zebras, E-I-E-I-O. With a zebra here and a zebra there. Here a zebra, there a zebra, everywhere a zebra, zebra. आता शेवटच्या भागात खरी गंमत आहे बरं का. 4ही प्राण्यांची नावं एकत्र म्हणायची आहेत. दिनू आणि आशाबरोबर तुम्ही सुद्धा गा. लक्षात आहे ना? आधी टायगर, मग लायन, त्यानंतर मंकी, मग झिब्रा. Pune city has a zoo, E-I-E-I-O. And in that zoo there are some animals, E-I-E-I-O. With a tiger here and a tiger there. Here a tiger, there a tiger, everywhere a tiger, tiger. With a lion here and a lion there. Here a lion, there a lion, everywhere a lion, lion. With a monkey here and a monkey there. Here a monkey, there a monkey, everywhere a monkey, monkey. With a zebra here and a zebra there. Here a zebra, there a zebra, everywhere a zebra, zebra. Pune city has a zoo, E-I-E-I-O. तुम्ही आणि तुमचे टीचर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्राण्यांची आणि पक्ष्यांची नावं म्हणत हे गाणं पुढे वाढवू शकता. शाळेत आणि घरीही हे गाणं म्हणण्याचा नेहमी सराव करा हं. आता आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी. I learn English. I learn English. So do शिक्षक you. बंधू